नमस्कार, मी श्रद्धा. कसे आहात तुम्ही सगळे? थंबनेलवरनं तुम्हाला समजलंच असेल, की मी आज चिकन बिर्याणी बनवत आहे. इकडे माझी सगळ्यात पहिली तयारी म्हणजे कांदे कापून ते फ्राय करून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये खूप जास्त वेळ जातो म्हणून मी सगळ्यात पहिले कांदे फ्राय करून घेत आहे. आणि इकडे माझे कांदे कापून झाले आहेत आणि थोडे मी एक तळायलासुद्धा टाकलेले आहेत. एक जवळपास 10 मिनटं तरी लागतात, हे एकदम व्यवस्थित असे गोल्डन कलरचे होईपर्यंत. तुम्हाला मी दाखवते की कसे ते एकदम गोल्डन कलरचे होतील आणि मग ते आपल्याला नंतर काढून घ्यायचं आहे. हे आता एकदम गोल्डन झाले आहेत आणि मी बाकीचे कांदेसुद्धा तळून घेते आणि ते फ्राय होत आहेत तोपर्यंत मी चिकन वॉश करून घेते. आता हे कांदे फ्राय होईपर्यंत इकडे माझं चिकन आता धुवून झालं आहे. तर मी थोडं लसूण, आलं, कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तिखट तुम्ही तुमच्याप्रमाणे वाढवू शकता. चिकनमध्ये ही आता जी पेस्ट करून मी याच्यामध्ये टाकत आहे आणि आपल्याला जे मसाले लाल तिखट वगैरे जर तुम्हाला टाकायचं असेल तर ते या वेळेला आपण इथे ॲड करू शकतो. आता मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला आहे. त्याला मोठ्या खापा करून एकच टोमॅटो मी टाकत आहे. जास्त टोमॅटो मी वापरत नाही बिर्याणीमध्ये. बघू शकता तुम्ही मी एकदम मोठे खाप केले आहेत त्याचे. आणि जो बिर्याणी मसाला सुहानाचा किंवा मदर्सचा जो पण अवेलेबल असेल, तो एक बिर्याणी मसाल्याचं पॅकेट आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. कारण माझं चिकन जवळपास 1 किलो आहे. त्याच्यामुळे एक पॅकेट आपल्याला लागतं आणि जो कांदा फ्राय करून घेतला आहे, तो आपल्याला इथे आता टाकून घ्यायचा आहे. आणि त्याला पाणी नाही तर मॅरिनेशनसाठी आपल्याला दही टाकायचं आहे. एक 7 ते 8 चमचे ह्याच्यामध्ये मी दही टाकून घेते आणि छान असं मिक्स करून घेणार आहे. हाताने मिक्स केलं तर छानच आहे. कारण चमच्याने मला तरी नाही जमत, ते व्यवस्थित मिक्स होत नाही. मसाले व्यवस्थित सगळीकडे जात नाहीत. कारण आपण मीठ वगैरे पण टाकतो आणि जो चिकन मसाला जो टाकला आहे आपण रेडीमेड, तर तो सुद्धा एकदम घट्ट आहे. त्याच्यामुळे हाताने जर मिक्स केलं तर चांगलंच आहे. आता हे एकदम एकजीव झालं आहे आणि आता ह्याला आपण शिजवून घ्यायचं आहे. तर त्याच्या आधी आपण दुसरी तयारी करून घेऊया. तांदूळ इकडे घेतला आहे मी बिर्याणीचा तांदूळ आणि त्याला आता चिकन जोपर्यंत शिजतंय तोपर्यंत मी ह्याला छान धुवून अर्धा तास भिजत घालणार आहे. मग तो छान असा फुगून येईल आणि लवकरसुद्धा शिजतो आणि खूप मोकळासुद्धा होतो भात. तर आता मी हे जे चिकन आहे आपलं, याला शिजण्यासाठी जवळपास 20 ते 25 मिनटं लागतील. त्याच्यामुळे आता हे शिजवून घेऊया आपण. आता कढईमध्ये मी तेल टाकलं आहे. तेल मी जे कांदे तळलेले होते तेच वापरले आहे. त्याच्यामुळे थोडंसं काळं ते कांद्याचं आहे. आणि हे जे चिकन आहे ते आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. तुम्हाला जर काही लाल तिखट वगैरे टाकायचं असेल तर तुम्ही इथे टाकू शकता. जेव्हा आपलं चिकन शिजत आहे त्यावेळेला तुम्ही मसाले टाकून घेऊ शकता. आम्ही तिखट खूप कमी म्हणजे नाही बरोबरच खातो. त्याच्यामुळे मी फक्त 2 मिरच्या, अख्ख्या बिर्याणीला माझ्या फक्त 2 मिरच्या आणि जे पण मसाल्यामध्ये जी मिरची असेल तेवढीच आहे. आणि हे चिकन आता छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी पाणी नाही टाकणार आहे. फक्त जे मिक्सरच्या भांड्याला थोडंफार मसाला जो आहे त्याचं थोडंसं पाणी मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे. पाण्याने टाकायची गरज नाही आहे. दही आणि चिकन या दोघांचं पाणी सुटून त्याच्यामध्ये आपलं चिकन व्यवस्थित शिजून होईल. आणि याला झाकून आपण एक 20 ते 25 मिनटं ठेवूया आणि मग एकदम शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता की त्यांनी एकदम छान असं तेल सोडलेलं आहे. म्हणजे आपले मसाले खूप छान शिजलेले आहेत. आणि इकडे आपण हे चिकन बंद करून भात शिजवायची तयारी करूया.
मी इकडे एका मोठ्या टोपामध्ये भात शिजवायला घेतला आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ आणि खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत. मसाले ऑलरेडी आपल्या बिर्याणीमध्ये आहेत, त्याच्यामुळे मी जास्त नाही टाकत. तुम्हाला जेवढे टाकायला जमेल तेवढे तुम्ही टाकू शकता. इथे कोणी हिरवी मिरचीसुद्धा कापून टाकू शकता, त्यांच्या आपल्या आवडीनुसार. आता हा भात शिजलेला आहे, त्याला मी गाळून घेते, नाहीतर तो खूप जास्त प्रमाणात शिजेल. 75% हा शिजलेला आहे. आणि हंडीमध्ये आता आपल्याला लेयर लावायला घ्यायची आहे. पहिली मी भाताची लेयर टाकलेली आहे आणि आता वरतून चिकन टाकून घेत आहे. आणि जो आपण कांदा फ्राय करून घेतला होता त्याच्यामध्ये कोथिंबीर पुदिना मिक्स करून घेतलेला आहे आणि ते आपल्याला प्रत्येक लेयरच्या मध्ये मध्ये टाकायचं आहे. थोडं थोडं सगळीकडे वापरायचं आहे, कारण मग शेवटच्या लेअरपर्यंत आपल्याला ते पुरवायचं आहे. म्हणून परत एक लेयर लावून घेते मी. आणि इकडे मी हे केवडा इसेन्स आहे ते टाकून घेते. 1 ते 1.5 झाकण आपण त्याचं इथे टाकून घेऊ. खूप छान सुगंध येतो बिर्याणीला. तुमच्याकडे असेल तर नक्की टाका. आणि इकडे मी परत आता दुसरी लेयर लावून भात टाकून आता ही फायनल लेयरला मी जे उरलेलं आहे तेवढं सगळं याच्यावरती टाकून घेते. आणि चमच्याच्या साहाय्याने आपल्याला इथे असे एकदम शेवटपर्यंत खालती खड्डे करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे. हे माझ्याकडे साजूक तूप आहे तर ते मी टाकत आहे. खूप जास्त नाही, 2 चमचे पूर्ण सगळ्या 4 ते 5 खड्ड्यांमध्ये टाकू शकतो. आता बिर्याणीला मी इकडे दम देण्यासाठी माझ्याकडे फॉईल पेपर आहे, तो मी वापरून घेते. फॉईल पेपरनी ते पूर्ण पॅक करून त्याच्यावरती एक प्लेट ठेवते आणि काहीतरी जड वस्तू ठेवून मी त्याला बंद करते. तुम्ही त्याला एखादी प्लेट जर त्याच्या मापाची असेल, टोपाच्या मापाची, ती लावून गव्हाचं पीठसुद्धा लावून त्याला दम देऊ शकता. आणि मी बारीक गॅस पहिले मी 10 मिनटं मोठा गॅस आणि नंतर अर्धा तास बारीक गॅस तव्यावरती टोप ठेवून बिर्याणी माझी आता एकदम छान दम लागलेला आहे. तुम्ही बघू शकता. खूप छान अशी बिर्याणी झाली आहे, एकदम सुटसुटीत. खाण्यासाठी मस्त. घरी छान दहीचा रायता बनवा आणि त्याच्यासोबत ही बिर्याणी खा. खूप छान आहे. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. तुम्हाला बिर्याणी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून कुठल्या तुम्हाला छान छान रेसिपीज बघायला आवडेल मला नक्की सांगा. मी नक्की प्रयत्न करेल तुमच्यापर्यंत पोचवण्याचा. आणि मस्त खा, स्वस्त राहा. इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप धन्यवाद. आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.